नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा स्वयंपाक करत असते. तर ती स्वयंपाक करत असताना तिचं लक्ष थारावर नसतं. ती तिच्या आता सत्याचाच विचार करत असते की नेमकं हे असे का वागत आहे, कोणालाच मदतीचा हात का देत नाही. काल झालेला सगळा प्रकार ती म्हणजे तिच्या डोळ्यासमोर येत असतो की त्याने कसं सुजित कुमारला खाली बसवून म्हणजे निरूपाचे आणि तिचे दागिने दिले, मदत केली नाही, काही नाही. असं का केलं असेल? आधी तर हे सगळ्यांना मदत करायची आणि आता का मदत करत नाही, आता का पुढे होत नाही, असे विचार तिच्या मनात येत असतात. तेवढंच आता तिथे रवी येतो आणि रवी म्हणतो, वहिनी मला भूक लागली आहे, दे ना नाश्ता, वहिनी दे ना. तर आता तिचं लक्षच नसतं. तेव्हा तर रवी म्हणतो, वहिनी कुठे लक्ष आहे? तेव्हा आता मीरा एकदमच अशी धांदलते आणि म्हणते, काय काय म्हणता भाऊजी, रवी भाऊजी काय? तेव्हा आता तो म्हणतो की काय नाही, तुमचं लक्ष कुठे आहे, मी केव्हाचा बोलतो आहे. तेव्हा आता मीरा सांगते त्याला सगळं झालेला प्रकार, त्यालाही माहिती असतो. तेव्हा ती म्हणते की बघा ना, तुमचे भाऊ म्हणजे सत्या कसं वागतो, व्यवस्थित वागत नाही, कोणालाच मदत करत नाही, असं काय करतो काही समजत नाही, त्याचं घराकडे काही लक्ष नाही आहे, का असं करतो. तेव्हा तर रवी म्हणतो की हो ना, त्याच्यामुळे ना तुम्ही काय करा की दोघं जण ना एकमेकांना वेळ द्या, कुठेतरी बाहेर फिरायला जा, असं त्याने ते मीराला आयडिया दिलेली असते. तेव्हा आता मीरामध्ये हो, घरातल्या भाज्या पण संपलेल्या आहे, तर मग मी भाज्या घ्यायला जाते, तर त्यांना घेऊन जाते, थोडं वेळ देता येईल, तर एकमेकांसोबत गप्पा गोष्टी होतील. तर आता असं रवीने मीराला सांगितलेलं असतं. तेव्हा आता ते गुपचूप हळूहळू बोलत असत, कारण त्या ठिकाणी सत्या आलेला असतो. सत्या आता त्या टेबलावरचं पाणी घेतो आणि गुपचूप त्याचं पीत असतो. पण आता त्याचं काही लक्ष नसतं मीरा आणि रवीकडे. तर आता मीरा खुणा करू लागते रवीला. तेव्हा आता सत्या मागे येऊन बघतो, तर काय चाललंय तुमचं, काय हळूहळू बोलताय, काही चाललंय का? तेव्हा आता रवी म्हणतो, काही नाही, सहज. तेव्हा आता मीरा म्हणते, काही नाही, यांना आहे ना काही रवी भाऊजींना आहे ना काही मसाले वगैरे पाहिजे होत्या, काही भाज्या पाहिजे होत्या, तर ते मला म्हणत होते की घेऊन या म्हणून. तेव्हा आता रवी मुद्दा म्हणतो की वहिनी पण मला वेळ नाही आहे गं, मला काम आहे. तेव्हा आता तर मीरा म्हणते, असू द्या ना, तुम्ही तुमची कामं करा, मी ना सत्याला घेऊन जाते. तर कारण भाज्या जड होतील ना, पिशव्या जड होतील, त्याच्यामुळे मी त्यांना घेऊन जाते. मग त्यात थोडे पिशवी पकडू लागतील. तेव्हा रवी म्हणतो, हो बरोबर आहे, तू दादाला घेऊन जा, म्हणजे तुला मदत तरी होईल. तेव्हा आता मंजू ते म्हणजे मीरा सत्याला सांगत असतं, चला ना आपण जाऊ ना. तेव्हा आता सत्या नकार देतो. सत्या म्हणतो, नाही मी कशाला येऊ. पण तर मीरा त्याला समजावत असते, चला ना भाजी घ्यायला, असं काय करताय, चला ना. ती त्याला खूप समजावते. तेव्हा तो कुठे तयार होतो. तर आता मीरा आणि सत्या दोघं जण भाजी घ्यायला बाहेर निघतात. तर आता त्या ठिकाणी सत्याच्या बहिणीचं असं एक गाडी लागलेली असते, त्या गाडीवर सगळा भाजीपाला असतो. तर आता ते दोघं जण त्या ठिकाणी भाजीपाला घ्यायला जाणारच असतात. तेवढ्यात आता त्या ठिकाणी म्हणजे पैसे वसूल करण्यासाठी, हप्ता वसूल करण्यासाठी लोक आलेली असतात. ते तिला म्हणत असतात, चल पैसे काढ, एवढे पैसे झाले, तेवढे पैसे झाले, असे तिच्याशी बोलत असतात आणि व्यवस्थित सुद्धा बोलत नसतात. तेव्हा आता ती म्हणते, कुठून पैसे देऊ एवढे, मी फक्त लोटगाडी लावते, त्याचे एवढे पैसे द्यायचे का मी? तेव्हा ते म्हणतात, नाही काही कर आणि पैसे दे. तेव्हा आता म्हणजे ते हमरी तुमरीवर आलेले असतात, बाई आहे की व्यवस्थित बोलावं की काय, तसं ते बोलत नसतात. त्याच्यामुळे आता मीराची खूप म्हणजे जळजळ होत असते. मीरा म्हणते, अहो जा ना तिकडे, ते सुमी म्हणजे तुमच्या बहिणीला बघा ना कसे उलटे सुलटे बोलतात आहे, जा की पुढे. तेव्हा आता सत्या तिच्याकडे बघतो, पण पुढे पाऊल काही टाकत नाही. सत्या म्हणतो, नाही मग मी काय करू, तर असं उत्तर देतो. तर आता इकडे मीरा म्हणते, अहो जा ना, तुमची बहीण आहे ना सख्खी, असं काय करतात तुम्ही. तेव्हा आता सत्या तिच्याकडे बघत असतं. तर सुमी आता म्हणते, बाजूला हो, माझ्या स्टॉलला हात लावायचा नाही अजिबात. त्यांची आता हमरीतुमरी झालेली असते. तर आता सुमीवर खूप म्हणजे अत्याचार होत असताना आता मीरा पुढे येते. आता तिने सत्याला सांगितलेलं असतं तरी सत्या काही पुढे होत नाही. मग शेवटी आता मीराच पुढे येते आणि ती म्हणते, तुम्हाला लाजा नाही वाटत का रे, तुम्ही फुकटाचे पैसे असे खातात, गोरगरिबांचा एवढा फुकटाचा पैसा भेटतो आणि ते तुम्ही उधळतात दारूमध्ये, त्याच्यामध्ये स्वतः कमाई करा ना, स्वतःला चांगले देवाने हातपाय दिलेले आहे, तर तुम्ही स्वतः कमवा आणि हे करा, पैसे दुसऱ्यांकडून कशाला वसूल करतात हप्ता, अशी हमरीतुमरीवर काय येतात. तेव्हा आता तो म्हणतो, तू कोण आहे, तू चल बाजूला हो. पण आता मीरा अशी चिडलेली असते. मीरा आता डायरेक्ट काडीच घेते आणि त्यांना ठोकणंच लावते. तर आता नंतर तो परत आता मीरावर येतो हात उचलायला. तर सुमी लगेच आता ते लोखंडाचे दांडा घेते आणि त्यांना मारायला जाते. तर तेवढ्यात आता ते गुंडे आता तिथून पळून जातात.
आणि तेव्हा आता ती म्हणते तुम्हाला लागलं तर नाही ना, तेव्हा सुमी म्हणते नाही काही लागलं नाही. ती आता चांगलेच झापत असते आता ही मीरा त्या गुंडांना, पण ते गुंड आता तेवढ्यात पळून गेलेले असतात. तर आता ती याला जाब विचारते, काय हो सत्य, तुम्हाला कसं समजत नाही हो, तुमच्या बहिणीवर अत्याचार होत होता आणि तुम्ही खुशाल बघत होते. तेव्हा आता सत्य म्हणतो नाही, मला आता बदलायचं नाही आहे, मी जसं आहे ना मला तसंच राहायचं आहे. तेव्हा मीरा म्हणते की नाही, मला आधीचा सत्य हवा, कसा लगेच कोणालाही काही झालं तर लगेच धावून जायचा आणि आता तुम्ही काहीच नाही करत. तर तो म्हणतो मी परत तसा झाला ना मग बोलायचं नाही, ते माझ्याच म्हणजे मी तसं जर कधी केलं ना, कोणाची मदत केली ना तर ते माझ्या अंगावरच उलटतं, त्यापेक्षा नको कोणाला मदतच नाही करायची, असं तो आता मीराला सांगत असतो. तर आता मीरा इकडे टेन्शनमध्ये येते. मीरा म्हणते काय करावं या माणसाचं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का हो, मला पहिलाच सत्य हवं आहे. पहिले कसं तुम्ही सगळ्यांना मदत करायची, मला तो सत्य हवा आहे. तर आता सत्या काही तिची गोष्ट ऐकून घेत नाही. तर ते आता घरी जातात. तर आता घरी येता सत्याचा मित्र आलेला असतो. तो म्हणत असतो की सत्या भाऊ आहे का. तेव्हा आता मीरा म्हणते हो असतील बहुतेक, मागच्या रूममध्ये वगैरे असतील. तेव्हा ती म्हणते काय झालं. तो म्हणतो माझ्या आईला बरं नाही आहे, मला सत्याची मला थोडी गरज होती सत्या, चल ना माझ्यासोबत, मला तुझी गरज आहे. तेव्हा आता सत्या गुपचाप ऐकत असतो. आता मीरा म्हणते की ते आहे आतमध्ये, पण ते आता तुमची मदत बी करणार नाही आणि तुमच्यासोबत येणार बी नाही. असं ऐकून आता सत्याचा मित्र तिथून निघून जातो. तर आता बिचारा काय करणार नाही का, आता सत्याच तयार नाही. सत्या पण हे सगळं ऐकत असतो. तर आता मित्रांनो मंडळी, आता सत्या दाखवेल का त्याचा प्रेमळ स्वभाव. तर आता दुसरीकडे रिया आणि रोहनी हॉटेलमध्ये जेवणाला आलेले असतात. तर त्यांनी आता नूडल्स मागवलेले असतात. तर त्या ठिकाणी आता रवीसुद्धा असतो. तर आता रवी त्यांच्याकडे बघत असतो. तर म्हणजे त्याचं काही लक्ष नसतं. तर तो वेटर आता रोहनीला वाढत असतो. तेव्हा आता वाढता रवीचा जोरात धक्का लागतो. तर आता रवीचा जोरात धक्का लागलाच तर आता सगळं त्या रोहनीच्या टी शर्टवर सांडलं जातं. तर आता इथे रियालाही खूप मोठा धक्का बसतो की आता रोहनी आता रवीला म्हणजे बोलणार का, रागवणार का आणि रिया काय रिॲक्ट करेल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. कारण रवीचं लक्षच नसतं, रवी कोणत्या धुंदीत असतो काय माहिती. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.